नमस्कार. तेजस्विनी रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. पुरी बनवण्यासाठी मी येथे 1 कप गव्हाचे पीठ छान चाळून घेतले आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ ॲड करून घेतलेले आहे. आता हे मीठ छान मिक्स करून घेऊया सर्व पिठामध्ये. मीठ कधीसुद्धा अगोदर घ्यायचे नाही, आधी पीठ घ्यायचे आणि नंतर मीठ घालायचे. आता आपण थोडे थोडे पाणी घालून हे पीठ छान घट्टसर मळून घेऊया. पुरीची कणिक घट्ट असेल तेवढं पुऱ्या छान होतात. पुऱ्या छान टम्म फुगण्यासाठी तुम्ही थोडे थोडे पाणी घालून असं मळून घ्या. पिठामधल्या गाठी मोडत मोडत तुम्हाला कणिक मळायची आहे. आपण रेग्युलर चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने एकदम गोळा करायचा नाही. या पद्धतीने पिठातल्या गाठी फोडत फोडत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. बऱ्यापैकी गाठी पिठातल्या फुटलेल्या आहेत आणि आपली कणिक मळून होत आलेली आहे. हे बघा, कणिक आपण किती छान पद्धतीने मळून घेतलेली आहे. ह्याला आपण आता अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. कणिक मळतानाच हे आपण घट्ट मळायचे. थोडं आपण त्याला अजून एकदा हाताच्या साहाय्याने जोर लावून मर्दून घेऊ, म्हणजे आपल्या हाताच्या बोटातली उष्णता त्याला लागून पीठ छान सेट होईल. अशा पद्धतीने आपण त्याला थोडं हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्याला बाजूला ठेवून देऊ आणि अर्ध्या तासाने पुऱ्या लाटायला घेऊ. अर्धा तास झालेला आहे. आपली कणिक छान सेट झालेली आहे. आता आपण परत एकदा तेलाचा हात घेऊन या कणकेला छान असं मळून घेऊया. हे बघा, तेल हे कायम हाताला लावून आपण मळून घ्यायचं. आता आपण या कणकेचे छान छोटे छोटे असे गोळे करणार आहोत. गोळे हे जास्त छोटे पण नसावे आणि जास्त मोठे नसावेत. आपण सगळ्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि नंतर पुऱ्या लाटून घेणार आहोत. एकदम मोठा गोळा बनवून वाटीच्या साहाय्याने आकार काढून ज्या पुऱ्या बनवल्या जातात त्या एवढ्या फुगत नाहीत, म्हणून आपण ह्या पद्धतीने पुऱ्या बनवणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मी मीडियम साईजमध्ये सर्व कणकेचे छान असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. त्यासाठी पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेऊया, म्हणजे गोळे चिकटणार नाहीत. आणि त्याचबरोबर आपण लाटण्याला सुद्धा थोडेसे तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून लाटताना आपल्याला चिकटणार नाही. हे बघा, ह्या पद्धतीने मी सर्व बाजूने लाटण्याला तेल लावून घेतलं आहे. अलगद तेलाचा एकदाच हात फिरवायचा आहे आपल्याला. आता आपण छोटा गोळा घेतलेला आहे, त्यालासुद्धा वरच्या आणि खालच्या साहाय्याने थोडे तेल लावलेले आहे आणि लाटायला चालू केलेलं आहे. ह्या पद्धतीने आपण त्याला सर्व बाजूनी छान असं कडा लाटून घ्यायच्या आहेत, मध्ये लाटायचं नाही. त्याचबरोबर पुरी ही जास्त मोठी लाटायची नाही आणि जास्त छोटीही लाटायची नाही. पुरी लाटताना त्याची जाडी सर्व बाजूनं एकसारखी असेल याची काळजी घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपण एवढ्या आकारामध्ये पुरी लाटून घेत आहोत. हे बघा, मी कशी सर्व बाजूने एकसारखी लाटलेली आहे. आता आपली ही पुरी लाटून झाली. मी तुम्हाला आता दुसरी पुरी लाटून दाखवणार आहे. त्यासाठी मी हा दुसरा गोळा घेऊन लाटायला चालू केलेला आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आधी आपण मध्ये लाटून नंतर पूर्णपणे आपण कडाच लाटून घेणार आहोत. जेवढ्या कडा लाटता येतील तेवढ्या लाटायच्या. पुरीचा आकार मोठा करताना आपण जास्त करून कडेवर भर देणार आहोत. जेवढा आपण पुरीचं जाडी एकसारखी ठेवेल तेवढी आपली छान पुरी फुगेल. या पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्या सर्व पुऱ्या फुगतात. ही सुद्धा पुरी लाटून झालेली आहे. हे बघा,
या पद्धतीनं मी सर्वच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत या साईजमध्ये. आता तळून घेऊ. पुऱ्या तळण्यासाठी मी बारीक गॅसवर कढईत तेल गरम करून घेतलेले आहे. तेल छान तापलेले आहे. आता आपण यामध्ये पुऱ्या सोडून घेऊ. पुऱ्या टाकताना हळूहळू टाकायच्या, नाहीतर तापलेलं तेल आपल्या अंगावर उडू शकते. हे बघा, मी पुरी सोडल्याच किती छान एक साईडने आपली पुरी फुगायला चालू झाली, म्हणून मी त्याची बाजू पलटी करून घेतलेली आहे. आणि आता आपली पुरी दुसऱ्या बाजूने सुद्धा फुगत आहे. ह्या पद्धतीने आपण 2 ते 3 वेळाच पुरीला हलवायचे आहे. हे बघा, आपली पुरी टम्म फुगलेली आहे. जास्त पुरीला तुम्ही हलवला तर तुमची पुरी कडक होते आणि फुगत नाही. आता ही पुरी काढून घेऊया. हे बघा, पुरी आपली छान फुगलेली आहे. अजिबात त्याला तेल नाही. सुरुवातीला तेल लावल्यामुळे तुम्हाला ही पुरी तेलकट होईल काय अशी काळजी वाटत असेल, पण तसे होत नाही. ताटातसुद्धा बघा, अजिबात तेल नाही आहे. चला, आता आपण दुसरी पुरी तळायला घेऊया. दुसरी पुरी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. ही सुद्धा पुरी हे बघा, आपण टाकता क्षणी खूपच टम्म फुगलेले आहे. आपण ह्यामध्ये तेलसुद्धा घातलेले नाही कणिक मळताना, तरीसुद्धा आपल्या पुऱ्या टम्म फुगत आहेत. कारण आपण छोटेसे गोळे करून ह्या पुऱ्या एक एक करून लाटलेले आहेत. हे बघा, अजिबात ह्याला तेलसुद्धा नाही आहे. आता ही पुरी आपण काढून घेऊया. हे बघा, आपण 2 पुऱ्या तळल्या होत्या, त्यामध्ये तेलाचा अंश नाही. ही मी आता तिसरी पुरी टाकून घेतलेली आहे. ह्यालासुद्धा आपण तळून घेऊ. हे बघा, ह्याला पलटता क्षणीच कसं हे पुरी टम्म फुगून निघालेली आहे. एक नाही तर 3-3 पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत. ह्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सिंगल आपण पुरी लाटल्यामुळे आपली पुरी एक आणि एक पुरी आपली फुगून निघते, आणि ती पण ह्या पद्धतीने लाटली पाहिजे. हे बघा, किती छान आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. आणि ह्या पुऱ्या बऱ्याच वेळ फुगलेल्या राहतात. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्य थाळीमधील पहिला पदार्थ पुरीचा आज आपलं करून झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि गणपती बाप्पासाठी ही पुरीची रेसिपी करून पाहायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास तेजस्विनी रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्य थाळीतील दुसऱ्या पदार्थाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.